शिंदे गटाचे नेते धनंजय सावंत हे या जागेसाठी इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी न दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सुरुवातीपासून उस्मानाबाद लोकसभेसाठी धनंजय सावंत इच्छुक होते. तसा त्यांनी प्रचार सुद्धा चालू केला. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुद्धा घेतल्या होत्या. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट यांनी शेवटपर्यंत आपला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी भाजपाकडून आमदार राणा जगदीश पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश माजी उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, सुधीर पाटील यांच्यासह इतर इच्छुक उपस्थित होते. तर शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक होते. माजी खासदार रवींद्र गायकवाड हे सुद्धा या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार हे इच्छुक होते. अत्यंत नाट्यमय घडलेल्या घडामोडीत उस्मानाबाद लोकसभेची जागा अजित पवार यांनी स्वतःकडे खेचून घेतली. सुरुवातीपासून या जागेसाठी इच्छुक असलेले शिंदे गटातील धनंजय सावंत यांना मात्र संधी भेटली नाही. पुढील 4 दिवसांमध्ये सावंत समर्थक काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. धनंजय सावंत कार्यकर्त्यांच्या इच्छेला साथ घालतात की पक्षश्रेष्ठीच्या आदेशाला मान्य करतात हे लवकरच दिसून येईल. एक मात्र नक्की, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी अटळ असून महायुतीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. आज आमची शिवसेनेची कळंब तालुक्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक मुंडे कॉम्प्लेक्समध्ये तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुजुते यांच्या नेतृत्व आणि अध्यक्षतेखाली झाली. याला जवळपास सगळेच जण होते. आमचे सरपंच अमोल पाटील, शिराडोंचे प्रमुख नेते नितीन पाटील हे सगळे इथे उपस्थित आहेत. आणि सगळ्यांना अत्यंत वाईट वाटलं की गेल्या 25 वर्षापासून या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा पगडा आहे आणि पारंपरिक धनुष्यबाणाचा मतदान आहे. आणि अशा परिस्थितीत त्याच वेळेस धनंजय दादा सावंत जे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत आणि ज्यांना साखर कारखाना चालवून थेट शेतकऱ्याशी संपर्क ठेवण्याचा गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे, असा माणूस शिवसेनेच्या पारंपरिक मतावर लोकसभेत जावा अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि त्या दृष्टीनं आमच्या शिष्टमंडळानं 2दा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेटही घेतली. परंतु ही जागा आमचे सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आणि अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी सुटली. यातून जे नैराश्य सगळ्या शिवसैनिकाला आला आहे त्यातनं ही बैठक झाली आणि सर्वानुमते असं ठरलं की उमेदवार बदलाचा फेरविचार मुख्यमंत्री महोदयानं करावा. म्हणून आम्ही सगळे निवेदन घेऊन मुख्यमंत्री महोदयाची भेट घेणार आणि अतिशय संतप्त भावनेत सगळ्या शिवसैनिकांनी आपलं दुःख व्यक्त केलं की धनंजय दादासारखा गल्लीबोळात फिरणारा, लोकात रमणारा, सगळ्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून काम करणारा कार्यकर्ता जर संसद सदस्य झाला असता तर या मतदारसंघाचा विकास तर झालाच असता, पण कार्यकर्त्याला सुद्धा सन्मानाची वागणूक मिळाली असती. आणि ती आमच्या हातून एक चांगली संधी गेली आहे. मग एका राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं एकही आमदार नसताना त्यांना संधी मिळाली. ठीक आहे, आता तडजोडीचं राजकारण आहे, युतीचं राजकारण आहे, पण यामुळं ज्यांची गुणवत्ता आहे, ज्यांची क्षमता आहे आणि ज्यांच्याबद्दल जनमानसात भावना होती त्यांची संधी नाकारल्या गेल्यामुळं आमच्या सगळ्यात खूप दुःख आहे आणि आम्ही हे व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. माझे सहकारी मित्र, शिवसैनिक आक्रमक होण्याचं कारण असं आहे की हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि गेले 35 वर्षात एक अपवाद वगळता प्रत्येक वेळेस या मतदारसंघातील जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविलेला आहे. आणि आज तो धनुष्यबाण जो लोकांच्या मनामनात आहे, घराघरात पोचलेला आहे, तो धनुष्यबाण चिन्ह हद्दपार होत आहे. यामुळे शिवसैनिकाच्या तीव्र भावना आहेत आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या. आणि धनंजय सावंत साहेबांना उमेदवारी देण्याचं मागण्याचं किंवा आग्रह शिवसैनिकाचा आणि पदाधिकाऱ्याचा असण्याचं कारण काय? आजपर्यंत जे जे लोकप्रतिनिधी झालेत त्यांनी फक्त त्यांना निवडणुकीपुरता शिवसैनिकाच्या आठवण यायची आणि निवडणुकीत फक्त शिवसैनिकाला मतं मागायची. पण शिवसैनिकासाठी काहीतरी देण्याची किंवा जनतेची हा विकसित जिल्हा आहे, तो हा विकसित जिल्हा विकसित करण्यासाठी सावंत साहेबांचं जे विकासाचं विजन आहे, मोठ्या प्रमाणावर निधी आहे, तर त्यांच्या विकासाच्या विजनला साथ म्हणून धनंजय सावंत उमेदवार पाहिजे होते. त्याचं कारण असं की त्यांना तेरणा कारखाना हा भंगारात पडलेला असताना सुद्धा त्यांनी तो कारखाना चालू करून
शेतकऱ्याचा प्रश्न सोडून या जिल्ह्यातले प्रत्येक गावाची जिल्हा परिषद उपाध्यक्षाच्या या पदाच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा आणि खडा ना खडा या जिल्ह्यातली माहिती असल्यामुळे त्या तसा एक समर्थ खासदार जर गेला असता तर या जिल्ह्याचा आणि दुप्पट वेगाने विकास झाला असता. शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तेढ निर्माण होईल. नाही, तेढ नाही निर्माण होण्याचा नाही. आम्हाला उमेदवाराचा विषय नाही. आम्ही आमच्या हक्काचा मतदारसंघ आमचा मागत आहोत. त्यामुळे आम्ही तो तेढ निर्माण होण्याचा विषय नाही. आणि आपल्या महाराष्ट्रात युतीत यवतमाळचा पुन्हा हिंगोलीचे उमेदवार बदललेलेच आहेत ना.